अमरावती लोकसभा मतदारसंघातही निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि उमेदवारांकडून जो आहे तो प्रचाराला पहाटेपासून सुरुवात झालेली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे जे आहेत ते यांचा प्रचार दौरा सुरू झालेला आहे, पदयात्रा सुरू झालेली आहे। अमरावती शहराच्या रुक्मिणी नगरमध्ये जे आहे ते प्रचार यात्रा सुरू झालेली आहे। डोअर टू डोअर जो आहे तो संवाद मतदारांसोबत साधला जातोय। विकासाचे मुद्दे काय असतील, कुठल्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढतोय हे सांगितलं जातं। आपल्या सोबत आहेत उमेदवार बळवंत वानखडे। भाऊ काय सांगणार, प्रचार सुरू केलेला आहे, भाऊ काय सांगणार? काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या मार्फत आज आम्ही प्रचाराची अमरावती शहरातून सुरुवात केली आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढतायत? कारण नवनीत राणांचं आव्हान तुमच्या सोबत असणार आहे, प्रहारचा देखील उमेदवार रिंगणात नाही। आम्ही स्थानिक प्रश्न तर आहेत पण देश पातळीचे प्रश्न सुद्धा आहेत। या सगळ्या प्रश्नांना घेऊन मतदारसंघातील प्रश्न असतील किंवा संविधान बचावचा हे असेल या प्रश्नावर आम्ही निवडणूक लढतो। विद्यमान खासदार आहेत नवनीत राणा यांसमोर तुम्ही कसं लोकांसमोर जाणार? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अमरावतीकरांनी 5 वर्ष भोगलेलं आहे, त्याच्यामुळे मला सांगण्याची गरज नाही, लोकांनाच माहिती आहे, त्यामुळे लोक माझ्याशी जुळत आहे। सुनील देशमुख आहेत, माजी पालकमंत्री काँग्रेसचे नेते। काय सांगणार सर, मोठा प्रतिसाद मिळतोय अमरावती शहरामध्ये तुमच्या नेतृत्वात ही पदयात्रा निघाली। आज अमरावती लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार यांची प्रचार सभेचा सुरुवात आज या पदयात्रेच्या निमित्ताने रुक्मिणी नगर परिसरात होत आहे आणि तुम्ही पाहिला जो प्रचंड प्रतिसाद तुम्हाला लोकांचा मिळतो, स्वयंस्फूर्तीने लोक जे बाहेर निघून आमच्या उमेदवाराला हार घालत आहे, त्यांना भेटत आहे, त्याच्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि एकंदरीत महाविकास आघाडीचा विजय हा पक्का आहे। आजच 1 लाखाच्या वरती आम्हाला जास्त मतदान होईल बाकी उमेदवारांपेक्षा आणि मला खात्री आहे की बळवंतराव वानखेडे हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत। 3 लाखांनी निवडून येईल नवनीत राणा असं सांगतात। बावनकुळे कसा मुद्दा? 3 लाखांनी पडतील, त्यांचा डिपॉझिट जाईल, डिपॉझिट यावेळेस। त्यासोबत प्रीती बंड आहेत ठाकरे गटाच्या। काय सांगणार ताई, पदयात्रेला सुरुवात झालेली आहे, काय सांगणार पदयात्रेला सुरुवात? ही आमची एक सुरुवात आहे आणि विजयाची सुरुवात आहे असं समजावं लागेल आपल्या सगळ्यांना। आणि तुम्ही बघत आहे सगळ्यांचा जोश बघत आहे, या जोशमुळे आम्हाला असं वाटतं आम्ही नक्की आमची विजयाची पदयात्रा आहे असं नक्की सांगतो। की विजयाची पदयात्रा असल्याची जी प्रतिक्रिया जी आहे ती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेली आहे। मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते अमरावतीमध्ये करत आहेत। कॅमेरामॅन निकेत दातोंडे, मी स्वप्नील उमा, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।